Good afternoon everyone. We are the student of SKN Seward College of Engineering, कोटी पंढरपूर. आमच्या कॉलेजमध्ये एंजल टेक्नो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्यातर्फे 5 दिवसाचा लॅब प्रोग्राम घेण्यात आला आहे. आजच्या 4थ्या दिवशी आम्हाला IoT रिलेटेड प्रोजेक्टची माहिती देण्यात आली. सो आज आम्ही IoT यूज करून सेन्सस पॅरामीटरची माहिती क्लाउडला सेंड केलेली आहे. याच्यामध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी, सॉइल व्हॅल्यूज असे टोटल 8 पॅरामीटर्स आहेत जे की आम्ही क्लाउडला सेंड करून ते रिअल टाईम मॉनिटर करत आहोत. सो आम्ही ग्रुप नंबर 1, आता मी आमच्या ग्रुपला इंट्रोड्यूस करून देते. मी अस्मिता, मी भक्ती, मी श्वेता आणि प्रतीक्षा. IoT मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये आपण एखाद्या डिव्हाइसला कनेक्ट करून त्याचा रिअल टाईम डेटा आपण क्लाउडला सेंड करून तो मॉनिटर करू शकतो. तर त्याच्यासाठी काही क्लाउड्स आहेत आणि मेनली या सेक्शनमध्ये आम्ही थिंगस्पीक या नावाचा क्लाउड डेटा पाठवून तो मॉनिटर केला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते की थिंगस्पीकला साईनअप कसं करायचं. तुम्ही गुगलवरती जाऊन थिंगस्पीक साईनअप असं सर्च करून घ्यायचं. तिथं साईनअप झाल्यानंतर फर्स्ट ऑप्शन येईल साइन इन फॉर थिंग्सअप IoT. त्याच्यावर क्लिक करायचं. इथं आम्ही ऑलरेडी साइन इन केलेलं आहे त्यामुळे आम्हाला असं होतं आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये साइन इन केल्यानंतर तिथं जे क्रेडिशियल येतील ते फिलअप करून ईमेल वगैरे टाकून साइन इन करून घ्यायचं. नंतर आपला जो प्रोजेक्ट आहे तो क्रिएट करण्यासाठी न्यू चॅनलला जायचं. न्यू चॅनलनंतर तुम्हाला तुमच्या डिस्प्लेवरती असं काहीतरी दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचं नाव टाकू शकता. आता आम्ही इथं सेन्ससचं टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी टेम्परेचर मॉनिटरिंग हे नाम दिलेलं आहे. नंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युली काय करणार आहात हे सांगायचं. आता या प्रोजेक्टमध्ये आम्ही टेम्परेचर, ह्युमिडिटी, सॉइल व्हॅल्यू, LDR हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी त्या चॅनलमध्ये ते डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे. नंतर फील्ड 1मध्ये पहिल्यांदा या कॉलमला क्लिक करून घ्यायचं आणि त्या कॉलममध्ये जे काही तुम्ही पॅरामीटर्स मेजर करणार आहात ते एंटर करायचं. फर्स्टली आम्ही टेम्परेचर मेजर केलं होतं. सो इथं टेम्परेचर ते पुटअप करून घ्यायचं. सेकंड वन ह्युमिडिटी. असे टोटल 8 पॅरामीटर मेजर केलेत म्हणून हे टोटल 8 पॅरामीटर्स तुम्ही इथं फिलअप करून घ्यायचे. हे झाल्यानंतर इथे काही ॲड न करता तुम्ही डायरेक्ट सेव्ह चॅनलला जायचं आणि सेव्ह चॅनल करून घ्यायचं. केल्यानंतर तुम्हाला अशी काहीतरी विंडो दिसेल चॅनल क्रिएटेडची. हा आहे तो तुमचा चॅनल ID असतो. हा युनिक ID असतो जो प्रत्येक चॅनल क्रिएट केल्यानंतर त्याला देतो. हा महत्त्वाचा असतो. सो हा चॅनल ID तुम्ही कॉपी करून तुमच्या व्हॉट्सॲपला किंवा कुठेही एंटर करून ठेवू शकता. नंतर अजून एक इम्पॉर्टंट असतं की API कीज. सो इथे हा माझा चॅनल आत्ता जो केला आहे तो क्रिएट झालेला आहे. आता तुम्हाला API कीजमध्ये जाऊन इथे तुम्हाला राईट API की आणि रीड API की दिसेल. तुम्ही चॅनल ID प्लस राईट API की, रीड API की कॉपी करायची आहे आणि ती सेव्ह करून ठेवायची आहे. जेव्हा पण आपण कोडिंग करतो तेव्हा हे API कीज आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता आपण या सिस्टीमचे हार्डवेअर समजून घेणार आहे. हा ESP32 हा मेन मायक्रो कंट्रोलर आहे. DHT11 ह्युमिडिटी सेन्सर आहे आणि LDR सेन्सर जो की लाईट इंटेन्सिटी मेजर करतो आणि हा डिस्प्ले फायनल रिझल्ट आपल्याला इथं डिस्प्ले होतो. हा प्रोजेक्ट IoT बेस्ड आहे आणि या प्रोजेक्टचा मेन पर्पज असा आहे की टेम्परेचर, ह्युमिडिटी, सॉइल मॉइश्चर लेवल आणि लाईटची इंटेन्सिटी मॉनिटर करणे ESP32च्या माध्यमातून. तर या प्रोजेक्टमध्ये ESP32 हा मेन कंट्रोलर म्हणून काम करतो. याच्यामध्ये ESP32 DHT11 सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि LDR सेन्सरकडून डेटा घेतो आणि हा डेटा थिंगस्पीक क्लाउडला सेंड केला जातो. तर याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं हे आपण पाहूया. इथे आपण कोडमध्ये बघूया. तर इथे आपण वेगवेगळ्या लायब्ररीज इन्क्लूड केलेल्या आहेत वेगवेगळ्या हार्डवेअरसाठी. आणि मेन मॅन्डेटरी कंडिशन अशी आहे की आपल्या मोबाईलचे हॉटस्पॉट आणि त्याचा पासवर्ड आपलं असणे मॅन्डेटरी आहे जेणेकरून क्लाउडला डेटा व्यवस्थित पोहोचला जाईल. आपण जो चॅनल थिंगस्पीक क्लाउडवर क्रिएट केलेला आहे त्याचा चॅनल ID आणि API की इथे पेस्ट करणे गरजेचे आहे.
आता सेन्सर पिन आपण इथे डिफाईन केलेले आहेत. DHT पिन 4 नंबर, सॉईल पिन 34 नंबर, LDR पिन 35 नंबर आणि याचा रिझल्ट आपण LCDवरती पाहणार आहोत. आपण इथे पाहू शकतो की सिरियल मॉनिटरवरती सुद्धा आपल्याला रिझल्ट दिसत आहे. त्यानंतर कोडमध्ये काही आपण केसेस इन्व्हॉल्व केलेले आहेत, ज्यामध्ये सेन्सरच्या दोन कंडिशन आपण प्रेझेंट करतो. पहिली म्हणजे नॉर्मल कंडिशन आणि दुसरी क्रिटिकल कंडिशन. जर केस 1मध्ये 0-0 असेल तर ऑल सेन्सर्स हे नॉर्मल म्हणून ॲक्ट करत आहेत. जर 0-1 असेल तर LDR क्रिटिकल आणि 0-1-1 असेल तर सॉईल आणि LDR सेन्सर हे क्रिटिकली एन्व्हायरमेंटल पॅरामीटर रिप्रेझेंट करत आहेत. तर याचा डेटा आपण थिंगस्पीक क्लाउडवरती अपलोड केला जातो आणि तो आपण ग्राफच्याद्वारे पाहू शकतो. आता आपण ॲपबद्दल बघणार आहोत. तर हे IoT प्रोजेक्ट मॉनिटरिंग मोबाईल ॲप हे आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर जो आपण चॅनल क्रिएट केला आहे त्याची चॅनल ID इथे इन्सर्ट करायची आणि रीड API की ही इन्सर्ट करायची. त्यानंतर जे काय आपल्याला पॅरामीटर्स आपण घेतले होते ते पॅरामीटर्स इथे एंटर करून घ्यायचे. त्या फील्डनुसार आपल्याला ते होणार. त्यानंतर इथं क्लिक केलं की आपल्या चॅनलला बरोबर हे मोबाईल ॲपद्वारे ते टेम्परेचर आपल्याला इथं पण मोबाईलमध्ये ॲक्सेस करू शकतो आपण. तर ओव्हरऑल प्रोजेक्टमध्ये जर बघायला गेलं तर इथून हा DHT11 हा सेन्सर आपला टेम्परेचर ॲक्सेस करून घेणार. त्यानंतर हा डेटा जाणार ESP32ला. ESP32 हा डेटा वायफायद्वारे ॲक्सेस करणार आणि तो डेटा क्लाउडला आपल्या म्हणजे थिंगस्पीक ह्या क्लाउडला तो सेंड करणार. थिंगस्पीक क्लाउड हा ह्या डेटा युजरला म्हणजे युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये इथं पण आणि मोबाईल ॲपचा आता सांगितलं त्याप्रमाणे मोबाईल ॲपला पण आपल्याला दिसणार. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये बघायला गेलं तर ह्या प्रोजेक्ट आपण म्हणजे रिमोट ॲक्सेस आहे आलो आहे रिमोट ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर हा प्रोजेक्ट हॉस्पिटल ॲग्रिकल्चर एक्सेट्रामध्ये आपण यूज करू शकतो. कोल्ड स्टोरेज त्यामध्ये ह्या प्रोजेक्टचा यूज आहे. डिसॲडव्हान्टेज बघायला गेलं तर कंटिन्युअसली हॉटस्पॉट हे ऑन ठेवायला लागतं, त्यामुळं रेंजचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि एकच पॅरामीटर आपण फक्त यात मेजर करू शकतो. एक्स्ट्रा पॅरामीटर्स आपण ॲड करू शकत नाही. सो सेन्सरचे लिमिटेशन आहे. IoT प्रोजेक्ट तसेच ESP32 Arduino याबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि हे वॅब अरेंज केल्याबद्दल आमच्या डिपार्टमेंटचे तसेच हे वॅबचे कॉर्डिनेटर असतील उमेश सर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हे सगळं अरेंज केल्याबद्दल आम्ही त्याचे मनापासून धन्यवाद.